कवितेचं नाव आहे लोकपीठ. खरं म्हणजे कवितांची नावं ठेवण्याच्या मी विरुद्ध आहे. नावं ठेवायची ती ऐकणाऱ्यांनी ठेवावी अर्थात, कारण त्याचा वारसा करण्याचा त्यांना अधिकार आहे. वारसा वेगवेगळ्या प्रकारचं होत असतं आणि त्यांनी तसं ते करावं. कवीने आपल्याला कवितांना नावं ठेवण्याच्या फंदात पडू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण कवितेच्या नावामध्ये सगळा तसाच्या तसा असे येईल याची खात्री नसते. पण केवळ आपलं नाव काहीतरी ठेवायचं तसं म्हणून नाव ठेवलं जातं, वस्तुतः ती चूक असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतंय मला माहीत नाही, पण लोकपीठ या नावाने ही कविता आपण ऐकूया. वर्तनाचे आवर्तन, वर्तनाचे आवर्तन आणि आवर्तनाचे वर्तन. वर्तनाचे आवर्तन, आवर्तनाचे वर्तन, वर्तमानाचे समर्पण नित्य होई. वर्तमानाचे समर्पण नित्य होई. नित्याची नियती, नित्याची नियती, नियतीचे नित्य. नित्याची नियती, नियतीचे नित्य, व्यवहाराचे सत्य खरे होई. व्यवहाराचे सत्य खरे होई. नित्याचे नवनीत, नवनीताचे नित्य. नित्याचे नवनीत, नवनीताचे नित्य. ओळीमधला अर्थ रसपूर्ण, ओळीमधला अर्थ रसपूर्ण. रसाचा अनुभव, रसाचा अनुभव, अनुभवाचा रस. रसाचा अनुभव, अनुभवाचा रस. लौकिकाचा अवलोक लोकार्थ, लौकिकाचा अवलोक लोकार्थ. अवलोक हा सारा अलौकिकासाठी, अवलोक हा सारा अलौकिकासाठी. सृजनाच्या गोष्टी लोकार्थासाठी, सृजनाच्या गोष्टी लोकार्थासाठी. अलौकिकाचे गर्भी लौकिकाचा गर्भ, अलौकिकाचे गर्भी लौकिकाचा गर्भ. नित्याचे सृजन लोकपीठ, नित्याचे सृजन लोकपीठ.